आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक निवृत्ती सातपुते आपल्यासाठी एक मराठी व्याकरणातील एक भन्नाट संकल्पना घेऊन आलेलो आहोत. बघा, आज एक संकल्पना जी आहे ती तुम्हाला ज्ञात असेल नसेल, विलोम पद नावाची एक संकल्पना आहे. बघा, विलोम पद. आता हे विलोम पद म्हणजे काय? बघा, हा प्रश्न जो आहे तो प्रश्न परीक्षेला याच्या आधी एकदा विचारलेला आहे, पुन्हा भविष्यात सुद्धा येऊ शकतोय. विलोम पद म्हणजे काय की जे वाक्य उलटे सुलटे म्हटलेलं. बघा, उलटे सुलटे कसेही वाचले तरी ते सोयीचेच वाटते, त्याला विलोमपद असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा, जे वाक्य उलटे सुलटे कसेही वाचले तरी ते सोयीचेच वाटते, त्याला विलोमपद असे म्हणतात. हे उत्तर झालं. म्हणजे विलोमपद म्हणजे काय असा प्रश्न आला समजा तर तुमचं उत्तर इथं ठरू शकते. म्हणजे जे वाक्य उलटे सुलटे कसेही वाचले तर ते सोयीचेच वाटते. उदाहरणार्थ बघा, आता बघा इथं उदाहरणार्थ, तो कवी जहाज विकतो. बघा, उलट वाचा, तो कवी जहाज विकतो. बघा, आहे की नाही गंमत? दुसरं उदाहरण बघा, चिमा काय कामाची. चिमा काय कामाची. डॅन. बघा, आहे ना? मज्जा आहे की नाही? गंमत आहे की नाही? बघा, आता हे वाक्य वाचा. बघा, ती होडी जाडी होती. ती होडी जाडी होती. बघा, आहे ना मज्जा? कसंही वाचा तुम्ही, उलट सुलट वाचा, सरळ इकडून तिकडे वाचा किंवा तिकडून इकडे वाचा. बघा, तो कवी टोमॅटो विकतो. तो कवी टोमॅटो विकतो. बघा, आहे की नाही मज्जा? बघा, इथं पण बघा, भाऊ तळ्यात उभा. भाऊ तळ्यात उभा. असं वाचा, तसं वाचा, दोन्हीकडून कसंही वाचा, आहे तसंच वाटणार, अर्थ बदलणार नाही. टेप आणा आपटे. टेप आणा आपटे. बघा, आहे की नाही मज्जा? बघा, आता हे शेवटचं वाक्य बघा, सर जाताना प्याना ताजा रस. इकडून वाचा, सर जाताना प्याना ताजा रस. आहे की नाही? बघा, कशी गंमत आहे. बघा, ह्याला विलोम पद म्हणायचं. म्हणजे उलट सुलट कसंही वाचा तुम्ही, डाव्या हाताकडून वाचा, उजव्या हाताकडून वाचा, सेमच वाटणार, त्याला विलोम पद म्हणायचं. 1 मार्काची तयार झाली.